नमस्कार, मी श्रीराम तेलंग, स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विजयरावजी देवडे साहेब, उपाध्यक्ष व्यंकटजी गोत्राम साहेब, केलोजी आचार्य साहेब, त्याचबरोबर आमचे भीमराव दळे साहेब, नांदेडचे जिल्हाध्यक्ष भगवानराव विभूते, माधवराव पदमपेंटे, चिलोनकर साहेब, विठ्ठलराव केळकर साहेब, दत्ता राजवाड साहेब, रमेशराव कानगुले, ज्ञानेश्वर देवडे या सगळ्यांनी या ठिकाणी भेट दिली. त्याचबरोबर कपिल कानगुलकर, आम्ही सगळे या ठिकाणी भेट दिली. भेट देण्याचा हेतू असा होता की नातापूर या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणासाठी, ओबीसीचं आरक्षण कुठेतरी धोक्यात आलंय ही भावना नातापूरचे आपले कुंभार समाजाचे व्यक्ती गोरख देवळकर यांच्या मनामध्ये व्यक्त झाली आणि त्यांची मुलगी आहे ही वाटतं पोलीस भरतीची वगैरे तयारी करते आणि हीच कुठेतरी एक मनात खंत होती की आपली मुलगी या स्पर्धेमध्ये टिकल काय, ती मुलगी नोकरीला लागेल काय. कारण परिस्थिती एवढी बिकट आहे. आम्ही सध्या या ठिकाणी भेट दिली, तुम्ही पाहू शकता पाठीमागं घर. त्यांना 5 मुली आहेत. 5 मुलीपैकी 3 मुलीचे लग्न आहेत, त्यांना मुलगा वगैरे नाही आणि शेती पण नाही. आणि अशा परिस्थितीत आता यांच्या घरातला करता पूल गेलाय आणि ओबीसीच्या आरक्षणासाठी त्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिले. माझी शासनाला विनंती आहे की गरिबाचं मरण एवढं स्वस्त आहे का. या ठिकाणी चांगल्या लोकांना, ज्या ज्या लोकांनी आत्महत्या केल्या त्या ठिकाणी शासन 15-15 कोटी रुपये अनुदान जाहीर करतं. पण ओबीसी मधला एखादी गरीब मेला, ओबीसीतले आता मला वाटतं जवळपास 4थी का 5वी आत्महत्या आहे. मग ओबीसीचं मरण एवढं स्वस्त आहे का. शासनाला माझी विनंती आहे, आपण हे जे काही आत्महत्याग्रस्त कुटुंब आहेत, आमचं इथलं नातापूरचं कुटुंब असेल, तिथलं रेणापूरचं असेल, अजून काही 2-4 व्यक्ती आहेत आत्महत्या केलं, त्या कुटुंबाची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे. त्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला शासनाने नोकरी दिली पाहिजे. त्याचबरोबर त्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली पाहिजे, त्या कुटुंबाला मानसिक आधार दिला पाहिजे. कारण इथल्या समाजासाठी, इथल्या 18 पगड जातीसाठी त्यांच्या मनामध्ये काहीतरी खंत होती. त्या ओबीसीचं आरक्षण जातं की काय, त्या ओबीसीच्या आरक्षणामुळे माझ्या मुलीचं काय होईल, तिला नोकरी लागेल का, ह्या स्पर्धेमध्ये ती टिकल का, ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. आणि आजही सांगतो, मला बोलताना सुद्धा वाईट वाटतंय. अक्षरशः या मुलीच्या डोळ्यात अश्रू आहेत. विचार करा, आपल्या घरातला माणूस गेल्यानंतर पुढचं भविष्य काय असेल. आणि विशेष म्हणजे यांच्या घरात करता पुरुष कोणी नाही, यांना मुलगा नाही. आज हे कुटुंब सगळं उघड्यावर पडलंय. मी या कुटुंबाला एक ठिकाणी शब्द देतो, आज जरी आम्ही तुम्हाला छोटीशी मदत दिली असेल, आज जरी आम्ही तुम्हाला भेटावं असेल, इथून पुढच्या भविष्यामध्ये 100% पूर्णपणे आम्ही तुमच्या सोबत राहू. तुम्हाला वेळोवेळी आम्ही सहकार्य करू आणि तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शासन दरबारही प्रयत्न करू. वेळ आली तर रस्त्यावर उतरायचा प्रयत्न करू. आणि ओबीसीचे जे काही नेते असतील, आमचे सगळे संघटने जे ओबीसीचे जे काही सध्या असतील, तर त्या नेत्यांकडे आम्ही पाठपुरावा करू आणि ह्या कुटुंबाला न्याय देण्याचं आम्ही काम करू. माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या कुंभार समाज बांधवांना विनंती आहे, आपण आपलं हे कुटुंब आहे, आपल्या घरातला व्यक्ती आहे असं समजून सगळ्यांनी या कुटुंबाला बळ दिलं पाहिजे. सगळे या कुटुंबाच्या पाठीमागं भक्कमपणे उभा टाकलं पाहिजे. आणि शासनाला विनंती आहे की या कुटुंबाला आर्थिक मदत देऊन या कुटुंबातल्या एका व्यक्तीला शासकीय सेवेत कायमस्वरूपी रुजू करून घेतलं पाहिजे आणि या कुटुंबाला आधार दिला पाहिजे. धन्यवाद.